पत्नीच्या अनैतिक संबंधांचा पुरावा म्हणून मुलांच्या DNA चाचणीचा वापर करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे। मुलांची DNA चाचणी करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। नक्की काय आहे हा निकाल सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा, कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमी देत असतो। आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात एका 59 वर्षीय पतीने याचिका दाखल केली होती। सुरुवातीला त्याने पत्नीने 2 वर्ष सोडून दिल्याच्या कारणावरून घटस्फोटाचा अर्ज केला होता, मात्र नंतर पत्नीचे विवाहबाह्य संबंध सिद्ध करण्यासाठी त्याने 2 मुलांची DNA चाचणी करण्याची मागणी केली। न्यायमूर्ती ताडला राजशेखर राव यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे। न्यायालयाने स्पष्ट केलंय की केवळ पत्नी व्याभिचारी आहे हे सिद्ध करण्यासाठी मुलांची DNA चाचणी मागता येणार नाही, विशेषतः जेव्हा मुलं या कायदेशीर वादात पक्षकार नाहीत आणि ती स्वतःहून देखभाल मागत नाहीत। पत्नीचा व्याभिचार सिद्ध करण्यासाठी पतीने इतर पुरावे सादर करावे असं सुद्धा न्यायालयाने सांगितलं आहे। भारतीय साक्ष कायद्यानुसार वैध विवाह दरम्यान जन्मलेलं मूल हे कायदेशीरच मानलं जातं। सबळ कारणांशिवाय अशा चाचण्यांचे आदेश दिल्यास मुलांची प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थितीला हानी पोहोचू शकते। याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। ईद का त्योहार बनाइए और भी खास रोस्ता के साथ।